नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले ते आणि माझं अंगण झाडायला चाललंय आणि इथं पाणी तापायला लावले. आता अंगण झाडून घेते इकडं. माझं गुरांखालची शेण झाडलोट झाली, घेतली शेळ्यांना टाकायला. मका टाकून घेतली शेळ्यांना. शेरडांना आता गिनीगोल टाकला. आता नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. दिवस उगवून वर आलाय आणि आपलं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. गुरांची झाडलोट झाली आता सगळी आणि आता फक्त शेळ्यांची राहिली. शेळ्यांचं आवरायला जाते. आता गाईची धार काढून आणली. आता इथं नाश्त्यासाठी शिरा करायला लागली मुलांना आणि सगळ्यांनाच. आज स्वयंपाक जरा उशिरा होईल, त्यामुळं नाश्त्यासाठी शिरा करून घेते. आता तर 1 चमचा तूप टाकले आणि त्यामध्ये चांगला आता रवा भाजून घेते आणि इकडं पाणी गरम करायला ठेवले. तर इथं शिरा करून झालाय. आता ते गहू करायला, त्यामुळं लवकर उरकायचंय. चला आता ह्यांना नाश्त्याला देते. मका टाकले. दिवस उगून बराच वर आलाय आणि आज आहे बापूची शाळा एकट्याचीच. आज रंगीत कपडे का घातली रे? हा, तर आज आहे ड्रॉइंगचा पेपर आणि त्या आज लास्टचा दिवस आहे. आजपासून 15 दिवस सुट्टी मुलांना आणि 16 दिवस. तुला 16 दिवस रे, बाकीच्यांना 15 दिवस. आणि चला आता बाकीची कामं करून घ्यायची. ककडी तोडायला जायचं आहे. आता राधा उठून बाहेर आली, ब्रश करायला लागली आणि कपडे धुवून झाली. वाळत घातले सगळे कपडे आणि आता गुरं पाणी दावून घेते. गुरांना ककडी खराब ककड्या टाकल्या होत्या खायला. खराब म्हणजे वाकड्या तिकड्या खाल्ल्या त्या गुरांनी सगळ्या. आता गुरांना पाणी दावते आणि सावलीला बांधते. ककडी तोडायला जायचं आता आपल्याला 10 वाजता. ला पाणी दावून आता सावलीला बांधला. थोडी हिरवी वैरण टाकली. तर आज 3 मुलांना सुट्टी. आदू, बाल्या आणि राधाला सुट्टी. 3 जण खेळते ती. आता आम्ही निघाले त्यांना घेऊन माळावर ककडी तोडायला. चला जाऊया. तर आता आलोय ककडीमध्ये माळावर आम्ही सगळीजण. तर आता कागद ती व्यवस्थित करू आणि ककडी तोडायला सुरुवात करूया. तर आता दुपारच्या 1:30 वाजलेले. पाणी प्यायला बसलोय आता आम्ही. ऊन भरपूर पडले, वारं काही सुटेना, झाडाचं एकही पान हललं नाही आणि इथं सावली केली. सावलीखाली ढिगारा टाकलाय ककड्यांचा. अजून आतीच्या पातीचं भरपूर आहे. अजून कॅरेट आत्याने कॅरेटात भरले ती, आम्ही आणून वतले ती. आता आत्याच्या आणून व्हायची ती. पाणी पिऊन घेऊया. हंडा आणलाय वर. दुपारच्या वाजले ते 2:30 आणि आता एक तुकडा मधल्या आपल्या 2 राहिल्या त्या पाती आणि आता जेवण करायला सुट्टी केली. तर आता जेवण करू. डबं काढले तर आता धुवून जेवण करून घेऊया. आता तर आता जेवणाची झाली आणि आता इकडं आत्या निवडाय बसले ते आणि आम्ही आत्याची जी कॅरेट भरली होती ते आणतोय दोघीजणी. रेश्मा आम्हाला उचलून देते.
अशी कॅरेट भरून ठेवले त्याने. अगं थांब किती जात आली बरी आता. तर आता एक तुकडं आपलं तोडून झालं. 5:30 वाजले ते. आणि इकडं माल निवडायला चालू आहे. निवडून पिशव्यांमध्ये भरते. आणि इकडं माझी वजन करायला चालू आहे. ती वजन करून पिशव्या बांधून ठेवले ते आता इकडं. आम्ही आणि इथं गहू करायला मशीन आली. हार्वेस्टरने गहू केला ह्या वर्षी. आम्ही काही कापला नाही कारण का ककडी आहे आमच्या मागं. ककडी तोडावं लागते एक दिवसात. त्यामुळं आज ह्यावेळेस हार्वेस्टरने गहू केला आहे. आता गव्हाला मशीन आली. आता झालं आहे गहू करून. इकडं आता कागद हातरून घेऊया. इथं दारात आणून टाकायचा आहे गहू. गहू करायचं झालं आता. आणि टाकाय चालू. तर दिवस मावळायला लागलाय. आणि इकडं आता गहू करून झाकून ठेवलाय. न्यायचं संध्याकाळी. आता रानातच गहू टाकलं त्याच्यामुळं. चला आता प्यायचं पाणी भरून घेते. तर आता बाहेरची कामं सगळी झाली. देवाबत्ती केली संध्याकाळची. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करूया आता. चला आता पीठ मळून घेते. 7 वाजत आले त्या. पीठ मळून घेतलं आता चांगलं. पीठ भिजलंय पण. आणि आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाले त्या माझ्या. आणि इकडं आजी भाजीला फोडणी दिली आता. आणि आता शिजत ठेवते. सगळं टाकलं त्या. मीठ टाकून घेतलं चवीनुसार. आणि आता भाजी शिजली की मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आता मस्तपैकी भाजी झाली, शिजली. आता त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेते.